श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मकर संक्रांतीचा सण हा संपूर्ण देशात साजरा केला जात आहे. देशभरात विविध ठिकाणी विविध नावांनी हा सण साजरा केला जातोय. उत्तरेत पंजाबमध्ये हा सण लोहरी या नावाने आणि हरियाणामध्ये सक्रात, पश्चिम बंगालमध्ये पुष संक्रांती, ईशान्येकडे आसामात मेघ बिहू, दक्षिणेत तामिळनाडूमध्ये पोंगल नावाने हा सण साजरा होतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मकर संक्रांत नावाने साजरा केला जातो. या सणादिवशी लोक प्रामुख्याने काळी वस्त्रे परिधान करतात. लोकांना तिळगुळ देऊन म्हणतात, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. काही वर्षी 14 जानेवारी रोजी संध्याकाळी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्यास्तानंतर ही घटना घडल्यास त्याचा पुण्यकाल दुसऱ्या दिवशी मानला जातो. त्यामुळेच त्या वर्षी 15 जानेवारीस मकर संक्रांत साजरी केली जाते. हा सण माणसांच्या परस्पर संबंधामध्ये स्नेह व माधुर्य हवे असा संदेश देत असल्यामुळे सामाजिक दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. तिळगुळ देताना तिळगुळ घ्या, गोड बोला असे म्हणण्याची पद्धत, विविध वस्तूंचे दान देण्याचा आग्रह, दूरच्या संबंधितांना शुभेच्छा पत्रे व तिळगुळ वगैरे पाठविण्याची पद्धत, सुवासिनींनी आपल्या घरचे तांदूळ दुसऱ्यांच्या घरच्या आधणात शिजविण्याची व दुसऱ्यांच्या घरात असलेला नारळ सोलण्याची कोकणातील प्रथा, या गोष्टी सामाजिक अभिसरणाच्या द्योतक आहेत. तामिळनाडूसह तेलंगण, आंध्र प्रदेश आणि आजूबाजूच्या इतर राज्यांमध्ये पोंगल हा सण साजरा होतो. दक्षिणेतील सणांपैकी प्रमुख सण हा सण मानला जातो. पोंगल हा सण 3 दिवस साजरा होतो. हे 3 दिवस अनुक्रमे भोगी पोंगल, थाई पोंगल आणि मत्तू पोंगल म्हणून ओळखले जातात. या दरम्यान पोंगल नावाचा भाताचा पदार्थ बनवतात. येथील प्रसिद्ध जलीकट्टू खेळही याच दरम्यान खेळला जातो. कृषी संस्कृतीत याला फार महत्त्वाचं स्थान आहे. आसाममध्ये भोगाली बिहू नावाने मकर संक्रांत साजरी होते. हा पीक कापणीचा सण आहे. शेतात शेकोटी पेटवून आजूबाजूला लोक जमा होतात. एकत्र येत नाचगाणी करतात. येथील कोळी बांधव यावेळी एकत्रित येऊन मासे पकडण्याचा खेळ खेळतात. पश्चिम बंगालमध्ये गंगासागरची यात्रा होते. एकूणच काय, देशभरात मकर संक्रांत सण साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये अनेक साम्य दिसून येते. त्याचबरोबरच स्थानिक संस्कृतीनुसार त्यामध्ये थोडेफार फरकही स्पष्टपणे दिसू शकतात. पण देशभरात सर्वच ठिकाणी हा सण सकारात्मक मानला गेलेला आहे. वाईटावर सत्याचा विजय, नव्याची सुरुवात, संक्रमणाचा जल्लोष, कृषी संस्कृतीतील समर्पण भाव याच अर्थाने सण साजरा करण्यात येतो. मकर संक्रांतीच्या अनुषंगाने केवळ महाराष्ट्रातच आणि विशेषतः मराठी संस्कृतीत काही नकारात्मक समजुती पाहायला मिळतात. मकर संक्रांत सणाशी संबंधित म्हण आपल्याकडे सर्वसाधारणपणे प्रचलित आहे, ती म्हणजे संक्रांत येणं. या म्हणीचा अर्थ आपल्यावर एखादं संकट येणं अशा अर्थाने घेतला जातो. सूर्याच्या मकर संक्रमणाचे संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आले आहे. लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड व 9 बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी संकासुराची हत्या केली होती. दरवर्षी तिचे वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार, भक्षण वगैरे गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या भावी घटनांच्या सूचक मानल्या जातात. ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून येते, दुसऱ्या दिशेला जाते व त्यावेळी तिसऱ्या दिशेकडे पाहत असते. ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते, तर ती जिकडे जाते व पाहते तिकडे संकट कोसळतं. त्यामुळेच संक्रांत येणे म्हणजे संकट येणे असा वाक्प्रचार रूढ झालेला आहे. तिने ज्या वस्तू घेतलेल्या असतात त्या नष्ट वा महाग होतात, अशी ही समजूत आहे. पंचांगात तिचे चित्र दिलेले असते आणि त्यामुळेच संक्रांतीच्या दिवशी शुभ कार्य करत नाहीत. या व्यतिरिक्त गावोगावी काही लोक या कालावधीत फिरत असतात.
संक्रांतीत काय करावं, काय करू नये, पुढील वर्षभरात कोणावर संकट येईल इत्यादी गोष्टी ते सांगतात. काही नागरिक अत्यंत चवीने ते ऐकतात आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात. पण या सर्व चुकीच्या प्रथा आहेत. संक्रांत येणं म्हणजे संकट येणं असा वाक्प्रचार रूढ होण्यासाठी पानिपतच्या लढाईचा त्यामध्ये विशेष करून संदर्भ दिलेला आहे. पानिपतची लढाई 1761 साली संक्रांतीच्याच दिवशी झाली होती. त्यावेळी संक्रांत 10 किंवा 11 जानेवारीला येत असे. या पराभवाने मराठी भाषेत पानिपत झालं अशी म्हण रूढ झाली असं तज्ज्ञ सांगतात. त्याचप्रमाणे संक्रांत आली या म्हणीचाही पानिपत लढाईशी संबंध आहे हा प्रश्न निर्माण होतो. तसं पाहिलं तर सूर्याचं धनु राशीतून मकर राशीत संक्रमण यासाठी हा सण साजरा होतो. पण या म्हणीमुळे संक्रांत येणं याला वेगळा अर्थ प्राप्त झालेला आहे. तसं पाहिले तर पानिपतचा पराभव झाल्यानंतर संक्रांत म्हणजे संकट, शुभ कार्य नको. मकर संक्रांतीपासून दिवस मोठा, रात्र लहान होऊ लागते. दिवस मोठा होणं ही वाईट नसून चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. प्राचीन काळी विद्युत दिवे नव्हते. त्यावेळी दिनमान मोठे होत गेल्याने अधिक वेळ कामे करता येतात. म्हणून मकर संक्रांती हा गोड सण मानला जात होता. संक्रांती देवीने पहिल्या दिवशी संकरासूर, दुसऱ्या दिवशी किंकरासूर राक्षसाला ठार मारले असे प्राचीन कथेत सांगितलं गेलं आहे. संक्रांत देवीने जर राक्षसांना ठार मारलं तर ते वाईट कसं असेल? हा सत्याचा विजय आहे ही तर चांगलीच गोष्ट आहे. संत तुकारामांनी आपल्या ओवीत याविषयी स्पष्ट सांगितलेलं आहे. देवतिळी आला गोड गोड जीव झाला अशी ओवी त्यांनी केली होती. संक्रांतीच्या दिवशी देवतिळी येणं म्हणजे नशिबी किंवा आयुष्यात येणं होय. यालाच खऱ्या अर्थाने तिळगुळ किंवा संक्रांत असं तुकारामांनी सांगितलेलं आहे. वाईट गुण सोडून चांगल्याकडे जाणं म्हणजेच संक्रांत. त्यामुळे हिंदू सण उत्सवांची रचना अतिशय प्राचीन काळी करण्यात आलेली आहे. ऋतूप्रमाणे आहारात बदल केला तर शरीराचं आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे संक्रांत अशुभ नसून शुभ आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.